राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. आंबोली नांगरतास परिसरात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या वॅगनार कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सावंतवाडी शहरातील गवती मार्केट परिसरात पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा विक्रीवर कारवाई केली आहे. भाट पेट्रोल पंपाच्या शेजारी छापा टाकून तब्बल 96,102 रुपये किमतीचा सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला. बेकायदेशीरपणे विक्रीसाठी हा गुटखा ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या प्रकरणी अब्दुल गनी शहा याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील या गावांचा प्रस्तावित ESA क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमुळे स्थानिक पातळीवर चर्चेला सुरुवात झाली आहे. या निर्णयाचा गावांच्या विकास कामांवर आणि स्थानिक नागरिकांवर काय परिणाम होणार याकडे आता लक्ष लागले आहे. बांदा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर 100हून अधिक ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या बांदा कार्यालयावर धडक दिली. प्रशिक्षणार्थी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे यांना ग्रामस्थांनी घेराव घालत जाब विचारला. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असताना भरमसाठ वीज बिले कशी दिली जातात असा सवाल ग्रामस्थांनी केला. महावितरणच्या कारभाराचा निषेध करत ग्रामस्थांनी समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मळेवाड जकातनाका बाजारपेठ परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. धोकादायक अवस्थेतील सर्कल आणि जीर्ण झालेल्या विद्युत पोलमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. याबाबत मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची बैठक घेऊन समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व व्यापारी आणि दुकानदारांच्या एकमताने बांधकाम व विद्युत विभागाला निवेदन देण्यात आले. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.